हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। तर आज आम्ही चाललो आहे नेपाळला, ती पण बाउंड्री पार करून। ही आहे नेपाळची बाउंड्री। तिथे गौतम बुद्धाची मूर्ती ठेवलेली आहे। आम्ही निघालो होतो बसने। तर ही आमची बसमधून उतरल्यानंतर आम्हाला 1 किलोमीटर चालत जायचे होते। 1 किलोमीटर चालल्यानंतर आम्ही पोहोचलो गौतम बुद्धांच्या जन्म ठिकाणी लुंबिनी येथे। ही आहे लुंबिनी इथला फ्रंट व्ह्यू। इथला आतमधला व्ह्यू पण खूप सुंदर आहे, पण आज माझा मोबाईल अलाउड नसल्यामुळे आतमधला व्ह्यू कव्हर नाही करता आला। पण बाहेरचा व्ह्यू तुम्ही नक्की इमॅजिन करू शकता बाहेरच्या लुकवरून की आतमधला व्ह्यू किती सुंदर असेल। त्यानंतर आम्ही चाललो होतो पुढे जाताना आम्हाला इथे दिसलं लुंबिनीचा लोगो। तिथे सर्वजण फोटो काढत होते। इथे गौतम बुद्धांची ही मूर्ती आहे, परंतु ती लाफिंग बुद्धा या नावाने इथे ओळखतात लोक। त्यानंतर आम्ही पुढे गेलो पॅगोडाची मिनी कॉपी बघायला। पॅगोडाची मिनी कॉपी बघितल्यावर आम्ही चाललो होतो तेव्हा हे आश्रम आम्हाला दिसले। तिथं आम्हाला एंट्री नव्हती म्हणून आम्ही आतमध्ये गेलो नाही। आश्रम बघितल्यानंतर आम्ही व्हाईट टेम्पलला जाऊन पोहोचलो। ते व्हाईट टेम्पल अतिशय सुंदर होतं। व्हाईट टेम्पल बघितल्यानंतर तिथे आम्हाला हे विहार दिसले, परंतु आम्ही तिथे गेलो नाही आणि तिथून पुढे निघालो। त्याच्यानंतर पुढे आम्ही गेलो या विहारात। या विहारामध्ये गौतम बुद्धांच्या अनेक मूर्त्या ठेवलेल्या आहेत। तुम्ही कधी नेपाळला गेलात तर नक्की विजिट करा या जागेंना। तर इथून आम्ही आतमध्ये गेल्यावर आम्हाला दिसली एक सुंदर आणि अतिशय चमकदार मूर्ती। तिथे अनेक गौतम बुद्धांच्या मूर्त्या ठेवलेल्या होत्या, पण मला समोरची जी मूर्ती आहे ती खूप आवडली होती। थँक्यू फ्रेंड्स।